रामकृष्ण हरी. आज आपण श्री शिवलीलामृत कथासारमधील कथा 6वी बघणार आहोत, म्हणजेच अध्याय 6वा बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला त्वरित नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. तर मग चला आता आपण बघूया कथा 6वी. हे मदनाला जाणाऱ्या मनमोहना, मदमत्सरूपी अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या, गंगेला जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा, कर्पूर गौरा, विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा रंग आला आहे अशा महेशा, राक्षसांचा नाश करणारा, त्रितापाचे हरण करणारा, भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुण वर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही. जे विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांचे इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस. मग तुझ्याकडे त्यांचे ध्यान लागते, त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि निर्वाण पद प्राप्त करून घेतात. सोमवार, शिवरात्र आणि प्रदोष ही व्रते करून अनेक स्त्री पुरुष मुक्त झाले आहेत. शौनक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐका. पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता. पूर्वीच्या नलराजा किंवा हरिश्चंद्र राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता. गोब्राह्मण प्रतिपालक होता. प्रजेचे प्रेमाने पालन करत होता. शत्रूला मात्र त्याची भीती वाटत असे. भगीरथाप्रमाणे तो प्रयत्नशील सुद्धा होता. मारुतीप्रमाणे बलवान होता. समरांगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे दानशूर होता. शंकर आणि विष्णू दोघांचीही तो भक्ती करत असे. त्याला त्याच्यासारखेच शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या नव्हती. मुलीसाठी त्याने अनेक नवस केले आणि त्याला एक सुंदर मुलगी झाली. ती इतकी सुंदर होती की कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते. कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख नयन मनोहर होते. विधात्याने त्रैलोक्यातले सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे वाटत होते. तिच्या जन्माच्या वेळी अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते. तिची जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग ह्या कन्येच्या कुंडलीत आहे. ती 10,000 वर्षे पृथ्वीवर राज्य करील. राजा हे भविष्य ऐकून फार खुश झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना तृप्त होतील इतके दान दिले, अलंकार दिले, वस्त्रे दिली. बारसे मोठ्या थाटात झाले. रूपाची सीमा या कन्येपाशी झाली, म्हणजे हिच्यापासून सुंदर स्त्री पृथ्वीवर नाही असे ठरले. म्हणूनच तिचे नाव सीमंतिनी असे ठेवले. सर्वत्र आनंदी आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, सर्व भविष्य खरे आहे, पण सीमंतिनी 14व्या वर्षी वैधव्य योग आहे, तो टळला पाहिजे. पंडितांचे भाषण ऐकून राजा खिन्न झाला. आपल्या अंगावर वीज कोसळली आहे किंवा कोणीतरी वज्राचा आघात करत आहे असे त्याला वाटले. पंडित पुढे म्हणाले, राजा, शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल. शंकराची भक्ती कर. मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही. राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला. सर्व आमंत्रित आपल्या घरी निघून गेले. दिवस जात होते. एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सीमंतिनी मोठे होत होती. तशी 14 विद्या आणि 64 कलात ती निपुण झाली होती. सीमंतिनी उपवर झाली. राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते. विचार करून करून मेंदू शिनला होता. सीमंतिनी आता पूर्ण चंद्रासारखी सुंदर दिसत होती. तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा लाजून गप्प बसत असे. तिच्या अंगाला असा काही सहज सुंदर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे पळणारे मृग सीमंतिनीच्या मागे धावत असत. वडिलांची तर ती जीवकी प्राण होती. तिचे मुखकमल पाहून चंद्र निस्तेज होई. तिची तरल चाल बघून मासे मानसरोवरात लपून बसत. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरत. कमळे, हरिणे आणि मासे तिचे तेजस्वी डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत. लांब सडक केसांची काळीभोर वेणी पाहून भुजंग वारुळात दडून बसे. तिची सरळ नासिका पाहून पोपट या झाडावरून या झाडावर उड्या मारीत असे.
डाळिंबाचे दाणे एका ओळीत ठेवावेत तसे तिचे दात सुंदर होते. तिच्या कांतीचा प्रभावही तसाच पडत असे. तिच्या सुंदर तरुण मैत्रिणी नेहमी तिच्या सोबत असत, गप्पा मारत. त्यांच्या तोंडून तिने ऐकले होते, आपल्याला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य एका पंडिताने सांगितलेले आहे. सीमंतिनी मनातून घाबरली होती. एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी भेटली. तिचा पाय धरून गहिवरल्या आवाजात सीमंतिनी म्हणाली, माते, माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी, सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू, कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ? मला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे. आता मी काय करू? मुली, शांत हो. तू सोमवारचे व्रत धर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, तो लक्षात ठेव. काय काय करायचे ते नीट ऐकून घे. रात्री शंकराची पूजा करावी. गंध, अक्षत, फुले, पंचामृत, नैवेद्य अशी षोडशोपचाराने पूजा कर. तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी हे व्रत सोडू नको. ब्राह्मणांना जेवण घाल. सवाष्ण ब्राह्मणाचे मेहून सांग. त्यांची मनोभावे पूजा कर. दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला कंटाळू नको. दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको. मैत्रियीने सीमंतिनीला उपदेश केला आणि सीमंतिनीने सोमवारचे व्रत धरले. सीमंतिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीच. नलराजाचा नातू इंद्रसेनाचा मुलगा चित्रागंध हा वर म्हणून सीमंतिनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबांच्या प्रमाणे, नलराजाच्या प्रमाणे चित्रागंधही शूर होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा सुंदर तरुण पुरुष नव्हता. सीमंतिनीचा त्याच्याबरोबर विवाह ठरवला. सीमंतिनी मैत्रियीने सांगितल्याहून जास्त व्यवस्थित सोमवारचे व्रत आचरत होती. दर 8 दिवसांनी 1100 सवाष्ण ब्राह्मण ती जेवू घालत असत. त्यांना वस्त्र अलंकार देत असे. आलेल्या अतिथीला अन्नदान करत असे. यथासांग शिवपूजन करत असे. दर सोमवारी जागरण करत असे. तिने रत्नखचित शिव मंदिरात सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजाविधीत ती काहीही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की पापांचा नाश होतो. गंध, अक्षता, फुलांच्या माळा वाहिल्या की सौभाग्यवर्धन होते. शिवापुढे धूप जाळला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की वंश वाढतो, आयुष्य वाढते. शिवाला नैवेद्य दाखवला की लक्ष्मी प्रसन्न होते. विडा ठेवला की 4 पुरुषार्थ मिळाल्यासारखे होते. नमस्कार केला की आरोग्य लाभते. प्रदक्षिणा घातल्या की भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला की महासिद्धी प्राप्त होते. होम हवन केले की संपत्ती वाढते. कीर्तन केले तर प्रत्यक्ष शंकरच पुढे उभा राहतो. शिवाचे ध्यान केले की महाज्ञान मिळते. गुणगान केले की आदिव्याधी नष्ट होतात. शिवापुढे नृत्य केले की कीर्ती दूरवर पसरते. अहंकार वाहिले की सर्व ठिकाणी जय मिळतो. ब्राह्मण भोजन घातले की हवे असेल ते प्राप्त होते. सीमंतिनी मनापासून व्रत आचरण करत होती. शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रांगदाला मोठ्या आदराने आमंत्रण दिले आणि योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सीमंतिनी त्याला अर्पण केली. 4 दिवस फार मोठा सोहळा सुरू होता. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्र अब्ज मोहरा राजाने वरदक्षिणा म्हणून जावयाला दिल्या. वस्त्रे, अलंकार, रत्ने यांची तर गणतीच करणे कठीण. अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा आणि नृत्यशाळा याही त्याने जावयाला आंदण म्हणून दिल्या. 4 दिवस 4 वर्गाचे सर्व लोक जेवायला बोलावून त्यांना तृप्त केले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेता येईना, म्हणून त्यांनी रस्त्यात टाकून दिले. आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्याने दारिद्र्यरूपी रान जाळून टाकले. धनाचा मेघ वर्षाव करू लागताच दारिद्र्याचा धुरळा खाली बसला आणि याचकांचे तृप्तिरूपी तृणांकुर सगळीकडे उगवले. नैषद नगरीचे लोक वधू सीमंतिनीला पाहून फारच खुश झाले होते. चंद्राच्या 16 कला चिरून तिचे 32 दात बनवलेले आहेत की काय असा भास होत होता. तिच्या
श्वासोश्वासाला सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमाच देता येत नव्हती. लग्न समारंभ पार पाडल्यानंतर वऱ्हाडासह राजा इंद्रसेन नैषद देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने जावयाला आग्रह करून ठेवून घेतले. कृष्ण रुक्मिणीसारखा चित्रागत सीमंतिनीचा जोडा शोभत होता. त्यांची सर्व हौसमौज राजा पुरी करत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर दासदासी आणि मोठी सेना घेऊन चित्रागत शिकारासाठी रानात गेला. शिकार मनाजोगती झाली, पण त्या धावपळीने श्रम झाले होते. घामाने अंग भिजले होते, म्हणून त्याने सुंदर नौका मागविली आणि आपल्या मुख्य शरीररक्षकाला घेऊन चित्रागत राजा नौकेत बसला. यमुना नदीत नाव विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनेच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण जावयांच्या रूपाचे स्वभावाचे कौतुक करत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कुणाला लागला आहे का? खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा वारा सुटला आणि नौका डळमळू लागली. सगळीकडे गोंधळ माजला. थोड्या वेळातच ती नौका त्या अथांग पाण्यात बुडाली आणि लोक आकांत करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूरवीर होते, पण काय करावे ते त्यांना कळतच नव्हते. सेवक लोक रडत रडत राजा चित्रवर्माकडे गेले आणि त्यांना ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बडवतच राजा यमुनेकाठी आला. डोलीत बसून आईबरोबर सीमंतिनीही आली. सर्वजण शोकसागरात बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने सावरले. सीमंतिनीची आई मुलीच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सीमंतिनीचा शोक ऐकून पृथ्वीसुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणीही तापले. पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण सीमंतिनीच्या बरोबर शोकसागरात बुडाले. दुःखाचा अतिरेक झाल्याने सीमंतिनी बेशुद्ध पडली. तेवढ्यात चित्रांगदाचा पिता इंद्रसेन आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सुनेच्या विदार्ण मुखाकडे इंद्रसेनेला बघवाना. चित्रांगदाची आई लावण्यवती खालची माती घेऊन तोंडात घालत शोक करू लागली. माझा एकुलता एक बाळ ह्या कलिंदीने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करतो आहे. माझी आंधळीची काठी यमुनेच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझे पाडस कोठे आहे? माझा चित्रांगद कोठे लपला आहे? कोणीतरी मला दाखवा हो. मी पूर्वी काय पाप केले? प्रदोष व्रत मध्येच सोडले का? शिवरात्रीला जेवण केले का? सोमवारचे व्रत मोडले? केले तरी काय? विष्णू आणि शंकर यांच्यात मी भेदभाव केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मोडता घातला का? मी दुसऱ्यांच्या धनाची अभिलाषा धरली? माझ्या हातून काय घडले तेच मला कळत नाही का? मागच्या जन्मी दान देते म्हणून ब्राह्मणांना उगाच झुलवत ठेवले? कुणी दाता दान करत असेल तेव्हा त्यात विघ्न आणले? कुणाच्या तोंडाचा घास काढून घेतला की गुरुचा द्रोह केला का? पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवून लावले का? हरिणी आणि तिच्या पाडसाला विरहाचे दुःख दिले? काही कळत नाही. माझे सौख्य निदान नष्ट झाले. आता मी काय करू? प्रधानांनी व मंत्र्यांनी राजा राणीला सावरून धरले. चित्रवर्मा राजाने सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले इंद्रसेन लावण्यवती थोड्या दिवसांनी आपल्या नगरीला परत गेले. ते नैषद देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले. ते दोघे पळून जाऊ लागले, पण शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सीमंतिनीने आपला शोक आवरला. मैत्रेयीने सांगितलेल्या गोष्टीचे तिला स्मरण झाले. केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको. सीमंतिनीने आपले व्रत चालू केले. दर 8 दिवसांनी 1100 सवाष्ण ब्राह्मणांची ती पूजा करू लागली. तिने सर्व सुखोपभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू केले. अशी 3 वर्षे निघून गेली. इकडे चित्रगदाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला. नागकन्यांनी त्याला पाताळ नगरीत नेला. नागलोकांचे सौंदर्य पाहून चित्रागद राजा आश्चर्यचकित झाला. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंखिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या. त्यांच्या अंगाला दिव्य सुगंध येत होता. तपस्व्याचे तप मोडेल असे सौंदर्य त्यांना लाभले होते.
रस्त्यावर नवरत्नांचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहूनही नागलोकातले सुख जास्त श्रेष्ठ होते. पाताळ नगरीचा राजा तक्षक नाग होता. चित्रागदाला तक्षकासमोर उभे केले. चित्रागंध राजाने तक्षकाला नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रांगदाने आपली सर्व हकीकत त्याला सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? शंकराची. शंकरकृपा महिमा अगाध आहे, चित्रागदाने उत्तर दिले. प्रकृती आणि पुरुष दोघेही शंकरांनीच निर्माण केली आहेत. या अनंत ब्रह्मांडाचा पसारा त्यांनीच मांडला आहे. त्यांची इच्छा बदलली तर एका क्षणात ते सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेली असतात. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदी पुरुषात सामावतात. तो आदी पुरुष म्हणजेच सदाशिव. आम्ही त्याचीच भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले. त्यांचा सत्वांश म्हणून त्यांनी विष्णूची निर्मिती केली. रजांश म्हणून विरंचीस निर्माण केले. तमांश म्हणून रुद्र निर्माण झाला. तो पुराण पुरुष असणारा सांब सदाशिव आमचा महादेव आहे. आम्ही त्याची भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाही दिशा, त्रिभुवन, पंचतत्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू हे सर्व व्यापूनही जो उरला आहे तो त्या शिवाची आम्ही पूजा करतो. त्याच्या कृपेनेच फुले, वनस्पती, लतावेली निर्माण झाल्या आहेत. ज्या कैलासनाथाने सर्व विश्व व्यापले आहे त्याचे आम्ही उपासक आहोत. सूर्य ज्याचे नेत्र आहेत, चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजेच ज्याचे अंतःकरण आहे, बुद्धी ज्याची द्रुहीण आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष आहे. जितके देव आहेत ते सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्याच्यासमोर हात जोडून उभे आहेत. अशा शंकराचे मी पामर काय वर्णन करणार? मी म्हणजे शंकराच्या दासाचा दास आहे. चित्रागदाचे भाषण ऐकून तक्षक राजाला फार आनंद झाला. त्याने स्वतः सर्व नागलोक त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रांगदा, तू मला फार आवडतोस. देवांना सुद्धा मिळणार नाही अशा गोष्टी येथे आहेत. तेव्हा तू माझ्याजवळ राहावेस अशी माझी इच्छा आहे. चित्रांगद नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सीमंतिनी फक्त 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने प्राण सोडला असेल. आई वडिलांच्या पायाची सेवा मी कधी करीन असे मला झाले आहे. माझ्या वाचून माझी माता माशासारखी तळमळत असेल. तिचे प्राण नेत्रात गोळा झाले असतील. तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रांगदाने अश्रू गाळत तक्षक राजाचे पाय धरले. तक्षक राजाने प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या. 12 सहस्र नागांचे बळ त्याला दान केले आणि जेव्हा तू माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्याजवळ येईन असेही आश्वासन दिले. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणीही दिला. भेट दिलेल्या वस्तू एकत्र बांधल्या तर त्याचे पर्वता एवढे गाठोडे झाले. राक्षसाच्या डोक्यावर ते गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर तक्षक राजाने यमुनेच्या तीरावर आणून सोडले. त्याचवेळी सीमंतिनी यमुनेचे स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघेही एकमेकांकडे टक लावून पाहत होती, पण बोलत मात्र कोणीच नव्हते. त्याने आपली ओळख दाखवली नाही. चित्रांगद राजा आता फारच तेजस्वी दिसत होता. मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्या टपोऱ्या मोत्यांची माळ गळ्यात घातलेली होती. कमरेच्या कमरपट्ट्यावर पाचूंनी नक्षीकाम केले होते. त्याचा प्रकाश धरणीवर पडला होता. तो हिरवा प्रकाश पाहून कवड्या गवताच्या आशेने हरणे धावत येत होती. अंगाला चंदनाचा सुवास येत होता. त्यामुळे भुंगे गुंजारव करत होते. चित्रागद राजाला पाहून मन तृप्त होत होते. टक लावून सीमंतिनी पाहत होती. चित्रागदही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता. रंभा उर्वशीने जिचे दास्य करावे अशी ती सुंदर दिसत होती, पण तिच्या अंगावर अलंकार नव्हते. डोळ्यात काजळ रेखले नव्हते. चिंतेने शरीर क्रुश झाले होते. ग्रहण काळात चंद्राला राहूने ग्रासावे तशी ती कोमलांगी दिसत होती. हळूहळू चित्रागद पुढे झाला आणि त्याने विचारले, आपण कोण आहात?
मला आपली हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सीमंतिनीने चित्रगदाला सांगितली. बोलताना तिचे दात नक्षत्रासारखे चमकत होते. सीमंतिनीच्या मैत्रिणीही जवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पाण्यात बुडून मरण पावला आहे. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदीत ठेवले आहे. या सुंदरीची आज अशी दयनीय अवस्था झाली आहे. हकीकत ऐकताना चित्रगदाचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. आपल्या उत्तरीयाने तो डोळे पुसत होता. सीमंतिनीने सख्यांना हळूच सांगितले की त्यांना त्यांचे नाव, गाव, कोठून आले हे सर्व विचारा. सख्यांनी चित्रगदाला तसा प्रश्न केला तेव्हा तो म्हणाला, आम्ही सिद्ध पुरुष आहोत. तिन्ही लोकात आम्ही संचार करत असतो. भूत, वर्तमान, भविष्य सर्वांचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे. एवढे बोलून चित्रगदाने सीमंतिनीचा हात धरला व तिच्या कानात सांगितले, मुली, तुझा पती मेला नाही, जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी व त्याची भेट घडवून आणील. मी शंकराची शपथ घेऊन सांगतो, तुझे ऐश्वर्य यापुढे वाढते राहील. पण 3 दिवस ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. सीमंतिनी चोरून त्याच्याकडे पाहत होती. त्याचे अमृतासारखे बोल कानात साठवत होती. हाच आपला पती असेल काय? पण तो मृत्यू पावला आहे, तो परत कसा येईल? डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालवले. परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचे धाडस केलेच नसते. या सिद्धाबद्दल माझ्या मनात सुद्धा प्रेम दाटून येत आहे. शंकरा, हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्यांचे पूजन करीन, 11 लाख वाती लावीन, 11 लाख बिल्वदळे तुला वाहीन. सीमंतिनी अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगद म्हणाला, सुकुमार स्त्रिये, आता तू घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो. सीमंतिनी हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाल्या, सीमंतिनी, तो नक्कीच राजा चित्रगद आहे. त्याच्याशिवाय तुझा हात धरण्याचे धैर्य दुसरे कोण करील? तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, ते पाहिलेस ना? पुरे ग, बडबड नका करू. थोड्या गप्प बसलात तर काय होईल? असे म्हणून सीमंतिनीने सख्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर सौभाग्याची कळा चमकू लागली. इकडे चित्रगद एका क्षणात नैषद नगरीजवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले व तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रगद आला आहे. तेव्हा तुम्ही इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाहीतर मरायला तयार व्हा. शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आईवडिलांना पाहताच चित्रगदाने त्यांचे पाय धरले. राजाने त्याला उचलून हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीनेही आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. 14 वर्षानंतर श्रीराम कौसल्याला भेटत आहे असे वाटले. हरवलेले रत्न सापडावे, जन्मंधाला दृष्टी यावी, प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, तसे लावण्यवतीला झाले होते. भोवतालचे राजे व सर्व प्रजा चित्रगदाला भेटायला नजराने घेऊन धावत होती. द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने लक्ष्मणाला जीवदान दिल्यानंतर जसा आनंद पृथ्वीवर पसरला होता तसाच आनंद आजही दाटला होता. सर्व नैषदपूर शृंगारलेले होते. मातापित्यासह चित्रंगद मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळवण्यासाठी सेवक धावले होते. राजाला जामात आले आहेत अशी वार्ता कळताच काय करावे हे त्याला सुचेना. चित्रवर्म्याचे नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. कंठ भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान सांगितले त्यांना राजाने अपार धन दिले. अनेक रथ भरून नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला गेला. मंगलवाद्ये वाजू लागली. राजाने आपला खजिना उघडा केला व त्याला जे हवे असेल ते घेऊन जावे असे सांगितले. जय जय उमानाथ म्हणून राजा नाचत होता.
त्याचे जोडे घेऊन सेवक मागून धावत होते. सीमंतिनीला सख्यांनी सजवले होते. शिवनामाचा जय जयकार करत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले होते. नेत्रात काजळ रेखले होते. सौभाग्य तिलक लावला होता. दशगुणी विडा करून तिला खायला दिला होता. एक जण तस्त पुढे करीत होती. नगरातल्या स्त्रिया सीमंतिनीला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या. सीमंतिनीच्या आईने तिला मिठी मारून म्हटले, पोरी, तुझे सौभाग्य आज झगमगते आहे. सुखात राहा. सोमवार व्रताची योग्यता वेगळीच आहे. सीमंतिनीने म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्याचे पूजन केले होते. तेवढ्यात चित्रागद राजा आपल्या आईवडिलांसह तेथे आला. जावयाला मिठी मारून चित्रवर्मा राजाने आनंद अश्रू गाळले. दशदिशा पुलकित झाल्या. देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. नंतर जावयाला मिरवत मिरवत नगरात आणले आणि पुन्हा विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजा चित्रांगदाने एकांतात सीमंतिनीची भेट घेतली. पाताळ नगरीतील सुगंध आपल्या हाताने त्याने सीमंतिनीला लावला. लावण्यवती सीमंतिनी पाताळ नगरीच्या आभूषणांनी जास्तच सुंदर दिसत होती. नंतर आपल्या सासऱ्याला चित्रागदाने अनेक वस्तू दिल्या. सासू सासऱ्यांना सीमंतिनीने नम्रपणे नमस्कार केला. तेव्हा तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू दे असा त्यांनी आशीर्वाद दिला. मग सर्वजण नैमष नगरीला आले. पृथ्वीवरच्या सर्व राजांनी एकमताने चित्रांगद राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपले राज्य मुलाच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्येला निघून गेला. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखेच तेजस्वी 8 पुत्र सीमंतिनीला झाले. चित्रांगद व सीमंतिनीने 10,000 वर्ष सुखाने राज्य केले. नलराजाप्रमाणे चित्रांगदानेही आपली कीर्ती 10 दिशात पसरवली. न्यायाने राज्य केले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष ही व्रते निष्ठेने चालू ठेवली. सीमंतिनीची कीर्ती त्रैलोक्यात पसरली. हे सीमंतिनीचे सुंदर आख्यान ज्या स्त्रिया ऐकतील त्यांचे सौभाग्य वाढेल. कुणाचा पती दूर गेला असेल तिला तिचा पती पुन्हा भेटेल. ज्या विधवा स्त्रिया हे आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी सुंदर पती मिळेल. म्हणून सोमवार व्रत कोणीही सोडू नये. शिवचरणांवर निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकल्यावर हरवलेला मुलगा पुन्हा येऊन भेटेल. आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढेल. ज्ञान आणि विद्या मृत्यूचे गंडांतर टळेल. गेलेले धन प्राप्त होईल. शत्रूचा पराजय होईल. हे सीमंतिनी आख्यान म्हणजे प्रयाग क्षेत्र आहे. भक्तिरूपी माघ मासात यात स्नान करताच सर्व दोष नष्ट होतील व अंती शिवपद प्राप्त होईल. सीमंतिनीचे आख्यान म्हणजे अमृत आहे. सज्जनांनी हे प्यावे. निंदक, राक्षस, तापट लोकांनी अहंकार रूपी मध्यच प्यावे. श्रीधर स्वामी म्हणतात, अर्पणेचा पती म्हणजे ब्रह्मानंद आहे. येथेच आपला अध्याय 6वा समाप्त झालेला आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण अध्याय 7वा बघू. तोपर्यंत ओम नमः शिवाय.